नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आर-टी अंतर्गत प्रवेश सुरू होत आहेत 2025-26 या वर्षासाठी. यात तुमच्या घरात जर लहान मुलं असतील, ज्यांचं तुम्हाला पहिलीला ॲडमिशन घ्यायचंय, तर त्या मुलांचा तुम्ही आर-टी अंतर्गत प्रवेश घेऊ शकतात. मोफत शिक्षण मिळणार आहेत आणि तेही खाजगी महागड्या शाळांमध्ये. अनेक पालकांना त्यांच्या मुलांना प्रायव्हेट महागड्या शाळेत टाकायचं असतं, पण त्या शाळेची फी खूप असते. त्यामुळे पालकांना ही चिंता असते, की आता या फीची जुळवाजुळव कशी करायची किंवा फीसाठी पैसे कसे जमवायचे. तर त्यांनी आता चिंता करायची गरज नाही. कारण तुमच्या लहान मुलगा किंवा मुलगी यांचं ॲडमिशन जर आर-टी अंतर्गत प्रायव्हेट शाळेमध्ये झालं, तर त्या मुलांचा सर्व खर्च म्हणजे 1ली ते 8वी पर्यंतचा सर्व खर्च सरकार उचलणार आहेत. यासाठीच तुम्हाला आर-टी अंतर्गत शाळेत ॲडमिशन घ्यायचंय. मग यासाठी प्रोसेस काय? पात्रता काय? किंवा कोणते कागदपत्र लागतात आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. कारण आता लवकरच आर-टी अंतर्गत ॲडमिशन सुरू होत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. यात सांगितलेली प्रोसेस फॉलो करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही याबद्दल माहिती मिळेल. तसंच या व्हिडिओमध्ये आपण ज्या आर्टिकलचा संदर्भ घेतोय, ते आर्टिकल तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती मिळणार आहेत. marathijn.com अशी आमची वेबसाईट आहे. त्याची लिंक या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसंच या आर्टिकलची लिंकसुद्धा आम्ही या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत. तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या आर्टिकलवरती येऊ शकतात. इथे तुम्हाला काही महत्त्वाच्या लिंक मिळणार आहेत. उदाहरणार्थ आर-टी अंतर्गत ॲडमिशन घेण्यासाठी जी काही सरकारची लिंक आहेत, ते वेबसाईटची लिंक आहेत, ती आर्टिकलमध्ये तुम्हाला मिळेल. तिथे क्लिक करून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. तसंच आर-टी संदर्भात सर्व माहिती या आर्टिकलमध्ये दिलेली आहे. तर मंडळी आता हे आर-टी म्हणजे काय? तर आर-टीचा फुल फॉर्म आहे राईट टू एज्युकेशन. या संदर्भात सर्व माहिती इथे दिलेली आहे. कधीपासून याची सुरुवात झाली हे इथे आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या सर्व गोष्टी न सांगता जी माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे ती मी येथे सांगतोय. तर आर-टी अंतर्गत प्रवेशासाठी कोण अर्ज करू शकतो? आर-टी ॲक्ट 2009 या कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी वंचित गट आणि दुर्बल गट असे 2 प्रकारचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. आता वंचित गट कोणते आणि दुर्बल गट कोणते याबद्दलही इथे माहिती दिलेल्या आहेत. तर वंचित गटामध्ये जात संवर्ग यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, विजा अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी, विशेष मागासवर्ग एस-बी-सी हे वंचित जात संवर्गामध्ये शामिल आहेत. तर दिव्यांग बालके या दिव्यांगांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. त्यानंतर एच-आय-व्ही बाधित किंवा एच-आय-व्ही प्रभावित बालके, त्यानंतर कोविड प्रभावित बालके, ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन कोविड प्रादुर्भावामुळे झालेत अशी बालके, त्यानंतर अनाथ बालके. आता हे जे वंचित गटामध्ये सामील बालकं आहेत किंवा या जात संवर्गामध्ये जे सर्व मोडतायत, त्यांना यात उत्पन्नाची कोणतीही अट नाही आहेत. म्हणजेच त्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाहीये. हा नवीन एक बदल आहे. अनेक पालक चिंतेत होते आणि त्यांनी मला मेसेजही केला होता, की आता आम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावे लागेल का? तर तुम्ही जर या वंचित गट, या वंचित जात संवर्गामध्ये सामील असाल, तुमची कास्ट, तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाहीये. तुम्हाला अदर डॉक्युमेंट द्यायचे, त्याबद्दलही आपण माहिती बघणार आहोत. आता इथे जी माहिती दिसते तुम्हाला खाली, सेम जे आता मी सांगितली त्या प्रकारचीच ही माहिती आहे. तर हा गव्हर्नमेंटची जी काही ऑफिशियल पी-डी-एफ फाईल आहे, ती मी कशी बघायची ते सांगणार आहे तुम्हाला. पण त्या पी-डी-एफ फाईलची हा एक स्क्रीनशॉट आहे. यात बघा सर्व इथं स्पष्ट केलेलं आहे कोणत्या जाती या वंचित गटात सामील आहेत त्याबद्दल. सेम हीच माहिती आपण वरती पण दिलेली आहे. आता या वंचित गटामध्ये सामील नसलेले घटक म्हणजेच वंचित गटाव्यतिरिक्त उरलेल्या सर्व प्रवर्गांचा समावेश दुर्बल गटात होतोय, हे लक्षात असू द्या. जर त्यांच्या मुलालाही आर-टी अंतर्गत प्रवेश घ्यायचा असेल, जे दुर्बल घटकामध्ये मोडतायत, तर त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1,00,000पेक्षा कमी असावे, हा नियम आहे. म्हणजे त्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल. लक्षात ठेवा, जे या गटामध्ये मोडत नाहीत, म्हणजेच वंचित गटामध्ये जे सामील नाहीयेत, ते दुर्बल घटकामध्ये सामील आहेत, दुर्बल गटात सामील आहे आणि त्यांना 1,00,000पर्यंत उत्पन्न कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल. तरच त्यांच्या मुलांचं ॲडमिशन हे आर-टी अंतर्गत होईल. त्यानंतर आर-टी अंतर्गत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे इथे सर्व माहिती दिलेली आहेत. यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बालकाचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, त्यानंतर जन्म दाखला, जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला. त्याबद्दल मी सांगितलं की दुर्बल घटकासाठी आहेत हा. आणि इथे पुन्हा एकदा माहिती दिली की जे वंचित जात संवर्गातील घटक आहेत त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तर इत्यादी हे डॉक्युमेंट्स तुम्हाला यासोबत द्यावे लागेल आर-टी अंतर्गत प्रवेशासाठी. सेम तीच माहिती इथे खालीही दिलेली आहे.
त्यानंतर दिव्यांगांसाठी दिव्यांग असल्यास 40% किंवा 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. घटस्फोटित महिला असल्यास न्यायालयाचा निर्णय आणि इतर वर दिलेली कागदपत्रे. विधवा महिला असल्यास पतीचे मृत्यूपत्र आणि इतर वर दिलेली कागदपत्रे हे सोबत द्यावे लागणार आहेत. तर आता आर-टी ॲडमिशनसाठी जी काही डॉक्युमेंट आहे त्यांची लिस्ट गव्हर्नमेंटने दिलेली आहेत. त्या संदर्भात मी इथे लिंक दिलेली आहे. ती या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला मिळणार आहेत. तर यावरती क्लिक करून तुम्ही ती पी-डी-एफ फाईल डाउनलोड करू शकता किंवा ऑनलाईन बघू शकतात. तर तेही कसं बघायचं ते दाखवतो तुम्हाला. तर या लिंकवरती इथे क्लिक केल्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंटच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पी-डी-एफ फाईल आपल्यासमोर ओपन होते. यामध्ये सर्व माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही ही डाउनलोड करू शकता. यानंतर कोणत्या शाळेत प्रवेश घेऊ शकतो? तर इथं सर्व माध्यमांच्या ज्या काही प्रायव्हेट शाळा आहेत त्यात प्रवेश घेऊ शकतो. सर्व बोर्डाच्या म्हणजे राज्य मंडळ, सी-बी-एस-ई, आय-सी-एस-सी, आय-बी इत्यादींसह विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा. सर्व प्राथमिक शाळा म्हटलं पण इथे कोणत्या शाळा वगळण्यात आलेल्या आहे? मदरसा, क्लब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्याक इत्यादी शाळा वगळून. तर आता तुम्हाला मी वेबसाईट सुद्धा सांगणार आहेत आर-टी-साठी ॲडमिशन प्रोसेससाठी. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तिथेच तुम्हाला शाळांची लिस्ट सुद्धा मिळणार आहे. त्यानुसार तुम्हाला शाळा निवडायच्या आहेत. तर आर-टी-साठी अर्ज केव्हा करता येईल? तर इथे मार्चमध्ये जरी सांगितलं असलं तरी यावर्षी ही प्रक्रिया लवकर सुरू होऊ शकते असा अंदाज आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात होऊ शकते. मग आता आर-टी ॲडमिशन सुरू झाले आहे की नाही हे कसं बघायचं? तर ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यावरती तुम्हाला सर्व माहिती दिसणार आहे तिथे फ्रंट पेजवरतीच आणि या संदर्भात एक नोटिफिकेशन सुद्धा जारी केलं जाणार आहे. त्यामुळे ते ऑफिशियल जी वेबसाईट आहे आर-टी-साठी ती वेळोवेळी बघत जा. जर तुमच्या घरातील लहान मुलगा किंवा मुलगी यांना तुम्हाला आर-टी अंतर्गत पहिलीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर. त्यानंतर इथे खाली माहिती दिलेली आहे बघा अर्ज कसा करायचा? तर आर-टी अंतर्गत 25% राखीव जागांसाठी म्हणजेच कुठल्याही प्रायव्हेट शाळेमध्ये 25% जागा यासाठी राखीव असतात. तर त्या जागांमध्ये मोफत आपल्या पाल्याला ॲडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा. इथे वेबसाईट दिलेली आहे मी. त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली त्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करू शकतात. तर बाकी मी तुम्हाला इथे दाखवतोय कशाप्रकारे ती वेबसाईट दिसते. तर या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची एक वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल. आता इथे बघू शकता तुम्ही आर-टी 25% ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2025-26 तर हे आता सुरू होतंय आणि यासाठी सध्या ही जी नोटिफिकेशन आहे ती शाळांसाठी आहे. या वेबसाईटवरती इतरही माहिती दिलेली आहेत. नोटिफिकेशन तसंच सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र, त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट, लिस्ट ऑफ स्कूल्स इथे तुम्ही कोणत्या शाळा आहेत तुमच्या जिल्ह्यामधील त्या बघू शकतात. त्यानंतर हेल्प सेंटर आहेत, मूळ निवड यादी, तसंच वेटिंग लिस्टमध्ये कोण आहे त्यांच्या संदर्भात माहिती आहे. दिव्यांग विद्यार्थी निवड, नॉट सिलेक्टेड, ॲडमिटेड, ॲडमिशन प्रोसेस, लॉटरी लॉजिक, युजर मॅन्युअल, एफ-ए-क्यू, ॲप्लिकेशन वाईज डिटेल म्हणजे तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती, फीडबॅक फॉर्म, अभिप्राय. तर एफ-ए-क्यूमध्ये पालकांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत त्याही तुम्ही बघा. तर या वेबसाईटवरती जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनचं जे ऑप्शन दिसतंय तिथे तुम्ही अप्लाय करू शकतात. ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही इथे लॉग इन करून तुमचा फॉर्म भरू शकतात. तर यासाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस लवकरच सुरू होणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना याबद्दल माहिती मिळेल. त्यानंतर आता महत्त्वाची म्हणजे आर-टीसाठी अर्जांची निवड कशी होते? तर या संदर्भात सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. तर यात आर-टी ॲडमिशन अंतर्गत प्रवेशासाठी आलेल्या सर्व अर्जांपैकी काही अर्जांची निवड ऑनलाईन स्वरूपातच लॉटरीच्या माध्यमातून होते. तुम्ही ज्या शाळेत प्रवेश घेण्याकरिता अर्ज करताय त्या शाळेपासून तुम्ही जितके जवळ राहत असाल तितकी तुमच्या अर्जाची निवड होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजेच त्या विशिष्ट शाळेपासून पहिल्या 1 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाचा आरक्षित जागांसाठी प्राधान्याने विचार केला जातो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्या शाळेपासून 1 ते 3 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जांचा विचार केला जातो. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात त्या शाळेपासून 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जांचा विचार केला जातो. तर यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की जे शाळेपासून म्हणजे ज्या शाळेसाठी तुम्ही आर-टी अंतर्गत प्रेफरन्स दिलेला आहे पहिला किंवा त्या शाळेत तुमच्या पाल्याला टाकायचं आहे तुम्हाला, तर त्या शाळेपासून तुम्ही जर 1 किलोमीटर अंतराच्या परिसरात राहत असाल,
तर तुमच्या पाल्याचं ॲडमिशन होऊन जाईल. पण तुम्ही जर दूर राहत असाल, तर मग अगोदर 1 किलोमीटर परिसरात जे मुलं राहत आहेत, त्यांचाच विचार केला जाईल आणि जर तिथेही जागा शिल्लक राहिल्या, तर मग 1 किलोमीटरच्या पेक्षा जास्त जे मुलं राहत आहेत 2 किलोमीटरपर्यंत त्यांचा विचार केला जाईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात 3 किलोमीटरपेक्षा जे जास्त राहत आहेत त्यांचा विचार केला जाईल. तर अशी ही एक ॲडमिशन प्रोसेस आहे. मग जर तुम्ही आर-टी अंतर्गत सर्व डॉक्युमेंट असून सुद्धा तुमच्या पाल्याचं जर ॲडमिशन झालं नाही, तर का झालं नाही? याचं रिझन यापैकी एक असू शकतं. ते म्हणजे तुम्ही शाळेपासून थोडं लांब राहत असाल. या कारणामुळे जे जवळ राहत आहेत त्यांचं ॲडमिशन अगोदर होणार आहे आणि जागा शिल्लक राहिल्या तर मग तुमच्या पाल्याचं ॲडमिशन होणार आहे. हे लक्षात असू द्या. आता इथे खाली काही टिप दिलेल्या आहेत, त्याही एकदा बघा. आर-टी ॲडमिशन 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. म्हणजे अगोदरच तुम्ही ही जी काही डॉक्युमेंट आहे ती काढलेली असावी. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. 2. बालकांचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर-टी प्रवेशासाठी पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत. तर ही महत्त्वाची टिप आहे, तीही लक्षात ठेवा. तर अगोदरच हे आर्टिकल आम्ही वेबसाईटवरती लिहिलं होतं आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट लवकरात लवकर हवे असेल, तर तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट करा किंवा त्या संदर्भात ॲप आहेत आमचं डाउनलोड करा marathijn.comचं. त्यामुळे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तसंच इथेही पुन्हा एकदा लिंक दिलेल्या आहेत, वेबसाईटची लिंक आणि डॉक्युमेंटची लिंक. तर अशा प्रकारे तुम्ही आर-टी ॲडमिशनसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकतात आणि या संदर्भात तुमचे अजून काही प्रश्न असतील, तर या व्हिडिओखाली कमेंट करा. मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तसंच व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.